प्रियानो, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, या दिवसात आपण लेवीय या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. मिस्र देशातून इस्रायल लोकांना परमेश्वराने गुलामगिरीतून बाहेर काढल्यावर उपासना पद्धत कोणती, त्याबाबतचे विधी आणि नियम परमेश्वर या लोकांना समजावून सांगत आहे. आजही असे अनेक प्रश्न आहेत की आपण काय करावे, कसे करावे याचा निर्णय घेणे आम्हास कठीण जात असते. परंतु हे जर कोणी आम्हाला समजावून सांगितले तर नक्कीच आम्हाला योग्य निर्णय पटकन घेणे साध्य होते आणि आम्ही कोणतीही चूक करीत नाही. हीच गोष्ट आपण आजच्या अध्ययनात पुढे जात असताना पाहणार आहोत आणि ती म्हणजे याजकांची कर्तव्ये आणि त्यांच्या जबाबदाऱ्या. नंतर आपण 11व्या अध्यायाची सुरुवात करून काही नामवंत लोकांच्या विधानांचा अभ्यास करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही लेवीचे पुस्तक 10वा अध्याय 6 पासून आपले अध्ययन पुढे चालू ठेवणार आहोत. लेवीचे पुस्तक 10वा अध्याय माझ्यासोबत आपण उघडा. श्रोत्यानो, अहरोनाचे आचरण व व्यवहार लक्षात घेण्यासारखा आहे. तो शांत राहतो. परमेश्वराप्रती क्रोध, निराशापूर्ण रडणे, उसासे असे काहीच तो करीत नाही. देवाच्या इच्छेपुढे तो स्वतःला पूर्णपणे झुकवतो. त्याचे दुःख फार खोल असेल, पण देवाच्या सार्वभौम इच्छेपुढे तो काहीच बोलू शकत नाही. लक्षात घ्या, परमेश्वर म्हणतो, जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल. मोशेने 2 याजकांना, जे मेलेल्या पुरुषांचे चुलत भाऊ होते, त्यांना त्यांचे मृतदेह काढण्यास बोलावले व त्यांना अंगरख्यासहित उचलून छावणीबाहेर नेण्यात आले. 6 आणि 7 वचने पुढे सांगतात, मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले की तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका. तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल. पण त्याने जो अग्नी पेटविला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्रायल घराण्याने विलाप करावा. तुम्ही दर्शन मंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये. गेला तर मराल, कारण परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे. त्यांनी मोशेच्या सांगण्याप्रमाणे केले. अहरोन व त्याच्या 2 पुत्रांवर आता काही बंधने लावण्यात आलीत. त्यांना बाहेरून दिसेल अशा प्रकारे शोक करायचा नव्हता. याचे दुहेरी कारण आहे. पहिले कारण फार स्पष्टपणे मांडलेले आहे. परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे. लोकांचे देवासमोर प्रतिनिधित्व करण्यास त्यांना अलग करण्यात आले होते व लोकांसमोर ते देवाचे प्रतिनिधी होते. त्यांना त्यांच्या अधिकाराचा, त्यांच्या पदाचा नित्य वापर करायचा असे, जेणेकरून परमेश्वर व मानव ह्यामध्ये मध्यस्थ असावा व लोकांवर त्याचा क्रोध कमी प्रमाणात व्हावा व मृत्यूचा न्याय त्यांच्यावर यावा. दुसरी गोष्ट की त्यांनी शोकाचे कुठलेही चिन्ह बाहेर प्रकट करू नये, जे त्यांच्या प्रिय लोकांवर न्याय प्रगट करताना विरोधाभास निर्माण करेल. ते परमेश्वराची सेवा करीत होते व त्याच्या विरुद्ध बंड करण्याचा कुठलाही पुरावा सापडायला नको होता. 8 आणि 9 वचने बघा. आणखी परमेश्वराने अहरोनाला सांगितले, जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शन मंडपात जाणार असाल, तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षरस अथवा मद्य पिऊ नये. प्याल तर मराल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. श्रोतनो, ह्या सूचनांवरून असं दिसतं की नादाब व अबिहू ह्यांनी हे कृत्य मद्याच्या नशेत केले असावे. पवित्र शास्त्रात मद्य किंवा दारू किंवा कुठल्याही नशा आणणाऱ्या गोष्टीचे सेवन करण्यास जी मनाई आहे, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. याजकाने अगदी स्वच्छ, नम्र व स्थिर चित्ताने परमेश्वराची सेवा करायची होती. आज मात्र अशा गोष्टींचे सेवन सर्रास करण्यात येत आहे. परमेश्वर अशा प्रकारे त्याच्याकडे येणाऱ्यांचा तिटकारा करतो. हीच गोष्ट पॉल सांगू इच्छित होता, जेव्हा त्याने इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि 18 वचनात म्हटले. इफिस्करास पत्र 5 अध्याय 18 वचन, द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण
आत्म्याने परिपूर्ण व्हा. विश्वासणाऱ्यांनी आपला उत्साह व चैतन्य देवाच्या आत्म्याद्वारे घ्यायला हवा, मानवी उपायांनी नव्हे. 10 आणि 11 वचने बघा. ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध ह्यामधील भेद जाणावा आणि परमेश्वराने मोशेच्याद्वारे त्यांना कळविलेले सर्व विधी तुम्ही इस्रायल लोकांना शिकवावे. मद्य किंवा दारू आमच्या आकलन शक्तीला कमजोर करते, सुन्न करते, ज्यामुळे पवित्र, अपवित्र, चांगले, वाईट ह्यातील फरक आम्हाला कळत नाही. दारूमुळे खरी मूल्ये बिघडल्या जाऊन नैतिकता शिथिल पडते. याचकांनी परमेश्वराचे नियम स्वतः पाळायला हवे होते, जेणेकरून त्यांनी ते लोकांना शिकवावेत. देवाचे वचन अभ्यासण्याकरिता व शिकविण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला पवित्र आत्म्याने भरणे आवश्यक आहे. आता 12 ते 15 वचने बघा. 10वा अध्याय 12 ते 15 वचने. मग मोशेने अहरोनाला व त्याचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की परमेश्वराच्या हव्यापैकी उरलेले अन्नार्पण घेऊन वेदीपाशी खमीरा वाचून खा, कारण ते परमपवित्र आहे. ते तुम्ही पवित्र स्थळी खावे, कारण परमेश्वराच्या हव्यापैकी तो तुझा हक्क व तुझ्या मुलांचा हक्क आहे. मला अशीच आज्ञा झाली आहे. ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ही तुम्ही म्हणजे तू व तुझ्यासहित तुझे मुलगे व मुली ह्यांनी एखाद्या स्वच्छ स्थळी खावी, कारण इस्रायल लोकांनी केलेल्या शांतर्पणाच्या यज्ञांपैकी तुला व तुझ्या मुलाबाळांना ती हक्क म्हणून दिली आहे. समर्पणाची मांडी व ओवाळणीचा ऊर ही चरबीच्या हव्यासहित ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी. हा तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलाबाळांचा निरंतरचा हक्क आहे, अशी परमेश्वराची आज्ञा आहे. अन्नार्पणा व शांतर्पणा संबंधाने ज्या आज्ञा आहेत त्यांना मोशे पुन्हा सांगतो. अर्पणाचा काही भाग त्यांनी पवित्र स्थानातच खायचा असे. अर्थातच स्पष्ट आहे श्रोत्यानो की होमवेदीच्या जवळचे बाहेरचे अंगण हे पवित्र होते, कारण ह्याला परमेश्वराच्या सेवेसाठी अलग करण्यात आले होते. ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ही स्वच्छ स्थळी खायची होती. अर्थातच ते ह्याला स्वतःच्या घरी जे विधिव्रत स्वच्छ केलेले असे नेऊन खाऊ शकत असत. 16 ते 18 वचने बघा. मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता त्याला कळले की तो जाळून टाकेला आहे. तेव्हा अहरोनाचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर रागावून तो म्हणाला, तुम्ही पापार्पण पवित्र स्थानी का खाल्ले नाही? ते परमपवित्र आहे व मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून ते तुम्हाला दिले आहे. पहा, त्याचे रक्त पवित्र स्थानाच्या आत आणण्यात आले नाही. तुम्ही माझ्या आज्ञेप्रमाणे त्याचे मांस पवित्र स्थानी अवश्य खावयाचे होते. आता पुन्हा एक दुःखद प्रसंग आहे जो परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध आहे. अहरोनाच्या दुसऱ्या 2 पुत्रांसंबंधाने आहे, पण येथे ते आज्ञा उल्लंघनाचे पाप आहे. हे पहिल्या 2 पुत्रांप्रमाणे मुद्दामून व इच्छेने केलेले पाप नव्हते. पापार्पण पवित्र स्थानी खायचे असे ते खाण्यात आले नव्हते. जरी रक्त अर्पण करण्यात आले होते तरी याजकांसाठी असलेला हिस्सा खाण्यात आला नव्हता. ते हे करण्यामध्ये चुकले होते. कदाचित त्यांना ही गोष्ट तितकी महत्वाची वाटली नसणार. 19 आणि 20 वचने बघा. मग अहरोन मोशेला म्हणाला, पहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण ही परमेश्वरासमोर अर्पण केली आहेत, तरी माझ्यावर अशा आपत्ती ओढवल्या आहेत. तेव्हा आज मी पाप बली खाल्ला असता तर ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य झाले असते काय? हे ऐकून मोशेचे समाधान झाले. मोशे त्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान पावला. ह्या घटनेद्वारे एक महान सत्य आम्हाला शिकायला मिळते. ही माणसे स्वतःहून देवाकडे आलेत. ते स्व इच्छेने वागणारे होते आणि ही देवाची निंदा होती. परमेश्वराने त्यांचा न्याय केला. काही लोक विचारतात की जी मंडळी ख्रिस्ताचे ईश्वरत्व नाकारते त्या मंडळीचे सदस्य होणे चुकीचे आहे काय? श्रोत्यानो, काय आपणाला वाटतं का की अशा ठिकाणी राहून कोणी देवाजवळ येऊ शकेल? देवाच्या इच्छेपासून व देवाच्या अटींपासून दूर राहून? मला वाटतं की जर परमेश्वर नादाब व अबिहू प्रमाणे जर मारेल तर अर्ध्यापेक्षा अधिक लोक मरतील. अनेक लोक त्यांच्या ढोंगीपणामुळे, पवित्र आत्म्याशी खोटे बोलल्यामुळे मारल्या जातील.
आम्ही कृपेच्या समयात आहोत ही गोष्ट खरी आहे. परमेश्वर फार शांतपणे आमच्याशी वागत आहे. आम्हाला पश्चातापाकरिता आणि सत्याला जाणून घेण्याकरिता तो वेळ देत आहे. नाहीतर श्रोत्यानो, अनेक लोक आज परमेश्वराच्या क्रोधाने कधीच समाप्त झाले असते, नाश झाले असते. जेव्हा तुम्ही आणि मी देवाजवळ येतो, तेव्हा आम्ही त्याच्या अटीनुसारच यायला हवे. ही व्यवस्था आम्ही करू शकत नाही, नियम आम्ही बनवित नाही. परमेश्वर तारणार आहे व तो सांगतो की आमचे तारण कसे होईल. येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या विना कोणीही पित्याजवळ पोहोचू शकत नाही. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णीती त्रिभुवनात वानीती. सदा नवीती वाटी ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी, विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोपी, येशूची प्रीती वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मना. आता आपण 11व्या अध्यायाकडे वळत आहोत. देवाच्या लोकांचे अन्न, शुद्ध व अशुद्ध प्राणी, अशुद्ध प्राण्याच्या शवाला स्पर्श, शुद्ध प्राण्याच्या शवाला स्पर्श, जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांचे दूषित होणे, देवाद्वारे शुद्ध व अशुद्ध प्राण्यांचे विभागीकरण या अध्यायामध्ये आम्ही पाहणार आहोत. हा फार असाधारण असा अध्याय आहे. आम्ही ह्या पुस्तकाच्या मूलगामी भागात आलो आहोत. याजकांपासून आता लोकांकडे विषयांतर होत आहे. देवाकरिता अर्पणांपासून लोकांकरिता भोजन
देवासमोर उपासनेपासून ह्या जगातील जीवन हे एकदम वेगळे आहे, असा कुठलाच विचार मांडण्यात आलेला नाही. श्रोत्यानो, आम्ही देवासंबंधी पवित्र व जगी गोष्टी संबंधी ह्यामध्ये खोटा फरक करतो. मंदिरात बसून गपशप केली, काहीही केले तर ते पवित्र, परंतु जर मंदिराच्या बाहेर केले तर जगिक. हा अध्याय असाधारण आहे, कारण परमेश्वर इस्रायलांकरिता भोजनाचे प्रमाण, भोजनाचे प्रकार सांगत आहे. त्यांना काही प्रकार खायचे आहेत, तर काहींना देवाच्या सूचीप्रमाणे वर्ज्य करायचे आहे. आता प्रश्न हा उठतो की इतक्या अवाढव्य विश्वाचा निर्माण करता मानवाने काय खावे, काय खाऊ नये ह्यामध्ये रुची ठेवतो? काय जो संपूर्ण सृष्टीला चालवतो, आज्ञा देतो, तो मानवाने काय खावे ह्याची सूची तयार करतो? हा अध्याय श्रोत्यानो ह्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला देतो. परमेश्वर त्याच्या लोकांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये रुची ठेवतो व त्याने नेहमीच ठेवली आहे. कोणतीच गोष्ट इतकी लहान नाही की ती त्याच्या दृष्टीतून सुटेल व त्याच्या लक्षात येणार नाही. एका स्त्रीने देवाच्या सेवकाला कॅम्पेबेल मॉर्गन ह्यांना विचारले की काय आमच्या जीवनातील अगदी लहान सहान बाबींकरिता आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करायला हवी? त्यांचे उत्तर होते, बाई, काय तुमच्या जीवनातील कोणतीही गोष्ट त्याच्याकरिता मोठी आहे? श्रोत्यानो, आम्ही आमच्या जीवनातील समस्यांचे, सर्व प्रश्नांचे मोठ्या गोष्टी आणि लहान गोष्टी असे वर्गीकरण करतो. परंतु आमच्या सर्व गोष्टी परमेश्वरासमोर अशा प्रकारे विभागल्या जात नाहीत. त्याच्यासाठी सर्व समस्या लहान समस्या आहेत, तरी सुद्धा त्याच्या लक्षात येणार नाही व त्यांची तो काळजी घेणार नाही अशी एक सुद्धा गोष्ट नाही. सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करायची आहे, परंतु काळजी कसलीच करायची नाही. या भागात आमच्यासाठी फार महान आत्मिक पाठ देण्यात आलेले आहेत, परंतु श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही एक वास्तविक व प्रयोगात्मक बाजू हे इस्रायल संबंधी आहे म्हणून दुर्लक्षितो. परमेश्वराने काही प्राण्यांना खाण्याची परवानगी दिली व काहींना नाही. त्यामुळे हे गृहीत धरण्यात येते की त्यात आरोग्यविषयक बाबींचा समावेश आहे. काहींना खाण्यास सांगितले, काहींना नाही. ह्यात काही अंधविश्वास किंवा धार्मिक विधीद्वारे शुद्ध व अशुद्ध हा फरक करण्यात आला नाही. मग ह्याचे अवश्य काही ना काही कारण असले पाहिजे, जे त्यांच्या भोजनविषयी होते व ज्यामुळे त्यांचा फायदा होता. देवाने असा फरक का केला हे दाखविण्यास इतिहासाने दाखवायला हवे की देवाजवळ असे करण्यास चांगले व पर्याप्त पुरावे होते. देवाने त्याच्या लोकांकरिता चांगले ते करण्याचा प्रयत्न केला. ज्या प्राण्यांना खाण्यास मनाई करण्यात आली होती त्याविषयी आम्हाला दिसेल श्रोत्यानो की ते घाणेरडे पदार्थ खाणारे होते. मोशेच्या नियमशास्त्रात ज्यांना खाण्यास निर्बंध घालण्यात आला होता ते आजार पसविणारे प्राणी होते. मला आता डॉक्टर S.H. केलॉगचे एक विधान सांगू द्या. आधुनिक विज्ञानाच्या एका महान शोधाद्वारे हे लक्षात आले आहे की अनेक आजार जे प्राण्यांना लागू शकतात ते जास्त करून परोपजीवी जंतूच्या उपस्थितीमुळे होतात. अशा आजारांमुळे जे प्राणी अशुद्ध प्रकारचे भोजन किंवा चारा खातात ते अधिक प्रभावित होतात. ह्यांच्यापैकी एक सुद्धा सुटत नाही. इतक्यातच शोध लागलेला आहे की अशा प्रकारच्या आजारांची बाधा प्राणी व मानव दोघांनाही होते व एकापासून दुसऱ्याला आजार लागतात. तो पुढे ह्यांची यादी देऊन सांगतो, एक केसाप्रमाणे असणारा परोपजीवी जंतू जो डुकरांच्या शरीरात सापडतो, घटसर्प जो टर्कीमध्ये व गाठीचा रोग जो घोड्यांमध्ये होतो, आणि हे सर्व रोग जंतूंच्याद्वारे पसरतात. अर्थातच मोशे ह्या आजारांविषयी जाणत नव्हता व मिसरमधील वैद्य लोक सुद्धा जाणत नव्हते, परंतु परमेश्वर जाणून होता. परमेश्वराने शुद्ध व अशुद्ध ह्यात फरक केला. बहुतेक हे जंतू रक्ताद्वारे पसरतात व मोशेने लोकांना आज्ञा केली होती की मांसाला शिजवण्यापूर्वी सर्व रक्त निघाले पाहिजे. आता मोशेला हे कसे माहीत झाले? त्याला माहीत झाले नसते, पण श्रोत्यानो, देवाने त्याला सांगितले. डॉक्टर केलॉगचे एक विधान, युरोपमध्ये जेव्हा प्लेग पसरला तेव्हा अनेक लोक मृत्युमुखी पडले, परंतु यहुदी लोकांना त्याची लागण झाली नाही. त्यामुळे इतरांनी त्यांच्यावर आरोप ठेवला
की ते विहिरी व नाले ह्यात विष घालून आपल्या गैरयहुदी शेजाऱ्यांना मारित आहेत. प्रोफेसर होस्मेर लिहितात की इस्रायलांच्या संपूर्ण इतिहासात नियमशास्त्र देणाऱ्यांची बुद्धिमत्ता फार विशेष करून दिसली. अनेक प्रकारच्या साथीच्या रोगात यहुदी लोकांवर फार कमी प्रभाव पडला आणि त्यांचे आयुमान सुद्धा इतरांपेक्षा अधिक आहे. डॉक्टर ब्रेनेट्स म्हणतात, साधारणपणे एका यहुद्याचे आयुष्यमान दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 5 वर्षांनी अधिक सापडते. परंतु आज यहुदी सुद्धा आपल्या भोजनविषयीच्या नियमांना तोडीत आहेत आणि त्यामुळे हे अंतर कमी आणि कमी होत आहे. एक वेळ अशी होती की एका यहुद्याचे वय गैरयहुदी शेजाऱ्यापेक्षा दुप्पट राही. ह्यामध्ये श्रोत्यानो, आज आमच्याकरिता काही पाठ आहेत. आम्ही ह्या लोकांना आत्मिक बाबींना सोडून शारीरिक बाबींवर अधिक भर देण्यासाठी नाव ठेवतो. परंतु त्याचवेळी आम्ही स्वतः आत्मिक बाबींवर इतका अधिक भर देतो की शारीरिक बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. एका विश्वासणाऱ्या व्यक्तीने आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करायला नको. आम्ही हे लक्षात ठेवायला हवे की आमचे शरीर परमेश्वराचा दर्शन मंडप आणि पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. शरीरासंबंधाने असलेली कोणतीही गोष्ट आत्मिक बाबींना घडू देण्यात अडथळा बनू शकत नाही. त्याचवेळी श्रोत्यानो, आम्हाला फार निश्चितपणे सांगण्यात आले आहे की जे काही आम्ही खाऊ इच्छितो ते आम्ही खाऊ इच्छितो, ह्यात काही आत्मिक मूल्य नाहीत. परंतु जेव्हा आपण अशा प्रकारे त्याकडे पाहता तेव्हा तो एक अंधविश्वास ठरतो. याविषयी आपण काही वचने पाहूया. रोमकरासपत्र 14 अध्याय आणि 14 वचन सांगते. रोमकरासपत्र 14 अध्याय 14 वचन. मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खात्री आहे की कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही. तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे असे समजणाराला तो निषिद्धच आहे. करिंथकरास पहिले पत्र 8 अध्याय 8 वचन सांगते. करिंथकरास पहिले पत्र 8 अध्याय 8 वचन. देवापुढे आपली योग्यता अन्नाने ठरत नाही. न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. करिंथकरास पहिले पत्र 6 अध्याय 13 वचन. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, पण त्या दोहोंचाही अंत देव करील. पण शरीर जार कर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 31 वचन. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. श्रोत्यानो, हे लक्षात घेतले पाहिजे. अति आधाशीपणावर कडकपणे निर्बंध घालण्यात आला आहे. क्रोध, स्वनियंत्रण कृपेखाली असणाऱ्या विश्वासणाऱ्यांकरिता आज्ञेच्या रूपात आहे. आता आपण शुद्ध व अशुद्ध प्राण्यांविषयी पाहूया. 11 अध्याय 2 वचने सांगतात, परमेश्वर मोशे व आरोन यांना म्हणाला, इस्रायल लोकांना सांगा की पृथ्वीवरील सर्व पशूंपैकी ज्यांचे मांस तुम्ही खावे ते हे. देवाने प्रकाश व अंधकार, रात्र व दिवस, काळे पांढरे, चूक बरोबर, शुद्ध व अशुद्ध ह्यामध्ये एक स्पष्ट रेखा ओढली आहे व त्याद्वारे ह्यांना एकमेकांपासून एकदम अलग केले आहे. परमेश्वरच प्रकाश व अंधकार ह्यांना अलग करणार आहे. हा त्याचा उद्देश आहे की मानवाच्या बारीक सारीक भेद ओळखणाऱ्या स्वभावाला अधिक तीक्ष्ण करावे, जेणेकरून परमेश्वराने जो फरक केला आहे त्याबाबतीत त्याने जाणीव व्हावे. परमेश्वराची इच्छा आहे की मानवाने चांगल्यावर प्रेम करावे, दुष्टाचा तिटकारा करावा. आज आम्हाला ह्या युगात आढळते की ह्या पिढीतील लोकांची चांगले वाईट, चूक व बरोबर यामधील फरक ओळखण्याची तीक्ष्णता शिथिल होत चालली आहे. मानव जीवनातील सर्व गोष्टींना नैतिकतेच्या खाली आणू इच्छितो. परमेश्वर मात्र हा फरक करतो, जेणेकरून मानवाला त्या वेदीजवळ व ख्रिस्ताच्या शुद्ध करणाऱ्या, क्षमा करणाऱ्या रक्ताजवळ आणावे. श्रोत्यानो, परमेश्वर नियम बनवतो. कोणी विचारेल की आपल्याला कसे ठाऊक की काय बरोबर आहे? उत्तर आहे श्रोत्यानो, परमेश्वर ज्या गोष्टींना बरोबर आहे असे म्हणतो तेच बरोबर आहे. हे त्याचे विश्व आहे. त्याने बनवलेल्या नियमापेक्षा अधिक उत्तम नियम आम्हाला माहीत आहेत काय? नाही. त्याने भौतिक क्षेत्रासाठी सुद्धा नियम बनवलेत. काय आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम झुगारून पृथ्वीवरून उडी मारून जाऊ शकता? अशक्य आहे. आणि शक्य झाले तर कितीतरी अमाप पैसा खर्च करून तसे होईल.
आमच्या जीवनाच्या प्रतिदिवशीच्या क्षेत्रात परमेश्वर कार्य करतो. परमेश्वर काही गोष्टींना शुद्ध व काहींना अशुद्ध घोषित करतो. मानवाला हे स्मरण ठेवायचे आहे की तो अशा जगात वावरत आहे की जेथे पाप विपुल प्रमाणात भरलेले आहे. मानवाने चांगले ते स्वीकारून वाईटाचा त्याग करायला हवा. हा फरक नीतितत्वांवर आधारित होता. तरी शुद्ध प्राणी शरीराला पौष्टिक तत्वे पुरविण्यास पुरेसे होते. शुद्ध व अशुद्ध प्राण्यामधला फरक हा मोशेच्या अर्थव्यवस्थे आधीपासून आहे व आम्हाला माहीत आहे की नोहाने हा फरक ओळखला. या अध्यायात अनेक नैतिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. मानव या पापाने भरलेल्या जगात राहतो व देवाला या वास्तविकतेला मानवाने स्वीकारले आहे ही खात्री हवी आहे. निवड करायची आहे. आज परमेश्वराने ही स्वतंत्र इच्छा आम्हाला दिलेली आहे. काय आम्ही निवड करतो हे आमच्यावर अवलंबून आहे. म्हणून श्रोत्यानो, चांगल्याचीच निवड करा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण प्रामुख्याने देवाच्या प्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या पाहिलेल्या आहेत. कारण पुढारी जर योग्य असेल तरच सर्वसामान्य लोकांपर्यंत नियम पोहोचविणे आणि पालनाची अपेक्षा करणे योग्य असते. परमेश्वराने अगदी बारीक सारीक परंतु महत्त्वाच्या गोष्टींविषयी मार्गदर्शन केले होते आणि आता तो हीच अपेक्षा करीत आहे की याजकांनी स्वतः नियम पाळावे आणि इतरांना ते शिकवावे. काय आपण आपल्या जीवनामध्ये स्वेच्छेने वागून परमेश्वराची निंदा करतो? प्रियांनो, देवाची ही अजिबात इच्छा नाही. म्हणूनच आज आपण आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे की काय मी स्वेच्छेने वागून परमेश्वराची निंदा नालिस्ती होईल असे माझे आचरण करीत आहे? याचे उत्तर आपण स्वतःपुरते शोधण्याचा प्रयत्न करा. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी येत आहोत. तुझी इच्छा आहे की आम्ही योग्य रीतीनं सदैव वागावं, आचरण करावं. होय प्रभूजी, आमची प्रत्येक वागणूक ही तुला आवडणारी असावी आणि यासाठीच तू आम्हाला सातत्यानं विधी आणि नियम आणि आज्ञा या देत आलेला आहेस. होय प्रभूजी, आम्ही काही वेळेस नव्हे अनेक वेळा या सर्वांपासून दूर जातो, बहकतो, भटकतो. परंतु बापा, तू आम्हाला नेहमीच जवळ घेतोस, आम्हाला शिकवतोस, सांगतोस. आणि म्हणूनच प्रभूजी, आजच्या अध्ययनाच्या द्वारे आम्ही हेच शिकण्याचा प्रयत्न करतो की तू नेमून दिलेल्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही कराव्या. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जागा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.